नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला कोपरापर्यंतची म्हणजे 3/4 स्लीवची सुंदर अशी डिझाइन दाखवणार आहे। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे ही डिझाइन तुम्ही तुमच्या कोणत्याही ब्लाउजसाठी बनवू शकतात। तर चला मग आजच्या या सुंदर डिझाइन बनवायला सुरुवात करूया आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। तर इथे बघा, इथे मी स्लीव्ज ही कट करून ठेवलेली आहे। तरी 3/4 स्लीव्ज आहे, म्हणजे ही 13 इंचची स्लीव्ज आहे तयार, ही 12 इंच होणार आहे। तर इथे मी अस्तरचा पार्ट कट केलेला होता आणि बॅक मेन फॅब्रिक देखील कट केलेला आहे। अस्तरच्या पार्टला इथे थोडा जोड मी दिलेला होता। तर इथे आता सगळ्यात आधी मी अशा पद्धतीने कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। तर 4 फोल्डमध्ये मी तो केलेला आहे। आधी डबल फोल्ड केला आणि नंतर पुन्हा एकदा फोल्ड करून घेतलेला आहे। आता यावर आपल्याला डिझाइनसाठी मार्किंग करायचं आहे। तर इथे बघा, खालच्या बाजूला मी इथे अर्धा इंचावर आधी मार्किंग करून घेणार आहे। त्यानंतर दोन्ही बाजूला अर्धा इंच मार्किंग केल्यानंतर आपल्याला त्यावर एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे। तर हा आपला खालचा भाग असणार आहे। आता बघा, इथे आपल्याला दुसऱ्या जे वरच्या बाजू आहे तर तिथे मार्किंग करायचं आहे। तर इथे मी 1.5 इंचावर मार्किंग केलेली आहे। या बाजूला देखील 1.5 इंचावर मार्किंग करायची आहे। पुन्हा इथे मला 1.5 इंच मी घेतलेलं आहे, तुम्ही 1.25 इंच देखील घेऊ शकतात। त्यानंतर अशी रेषा मी इथे आखून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे बघा, या पद्धतीने देखील मी आखून घेतलेला आहे। तर आता बघा, हे जे आपण आखलेलं आहे 1.5 बाय 1.5चा हा चौकोन तयार करून असा आकार इथे आधी द्यायचा आहे। त्यानंतर बघा, इथे अर्धा इंच आणि वरच्या बाजूला अर्धा इंच मी मार्किंग केलेलं आहे। त्यानंतर सरळ रेषा इथे मी आखून घेतलेली आहे। आता पुढचा आकार देण्यासाठी पुढची मार्किंग आपल्याला करायची आहे। तर इथे बघा, वरच्या बाजूला मी इथे 1 इंचावर मार्किंग केलेली आहे। तर ही जी स्लीव्ज डिझाइन मी बनवणार आहे ही कॅनव्हास पेपरवर मी मार्किंग करणार आहे। तर ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकतात, म्हणजे कॅनव्हास पेपरची उंची। तर इथे बघा, वरच्या बाजूने देखील 1 इंचावर आधी मार्किंग केलं। त्यानंतर तिथे खालच्या बाजूला मी 1.5 इंचावर मार्किंग करून इथे देखील 1 इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि अशा पद्धतीने रेषा आखून आता इथे तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकतात। पण या पद्धतीने जर का तुम्ही हा आकार दिला तर छान दिसतो आकार। आणि इथे कॅनव्हास पेपरवर आकार देताना बघा, तुम्ही नेहमी अशा पद्धतीने पिनं लावायचे आहेत, म्हणजे परफेक्ट असा आपला हा आकार तयार होतो। तर इथे मी आता हा आकार देऊन घेणार आहे। तर दोन्ही बाजूला मी मार्किंग करणार आहे, म्हणजे आपल्याला नंतर कट करताना किंवा दुसऱ्या कापडावर स्टिच करताना प्रॉब्लेम होत नाही। तर हे बघा, ही मार्किंग मी इथे आता डार्क करून घेणार आहे। खूप सुंदर ही स्लीव्ज डिझाइन तयार होते आणि अगदी म्हणजे दुसरं काही साहित्य तुम्हाला घ्यायची गरज नसते। जर तुमच्याकडे कॅनव्हास पेपर नसेल तरी देखील तुम्ही ही डिझाइन बनवू शकतात। फक्त तुम्हाला अस्तरचा पार्ट हा डबल घ्यायला लागतो। तर हे बघा, ही मार्किंग झालेली आहे। आता इथे बघा, बाहेरच्या बाजूला पाऊण इंच अंतर सोडून आपल्याला एक्स्ट्राचा भाग घ्यायचा आहे आणि आता एक्स्ट्राचा जो दुसरा पार्ट आहे तो कट करून घ्यायचा आहे। आता हे बघा, इथे मी हे कट करून घेतलेलं आहे। आता तुम्हाला एका बाजूला मार्किंग दिसत असेल, दुसऱ्या बाजूला देखील मार्किंग आपल्याला करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून ही जी मार्किंग आहे तर ती खालच्या पार्टवर देखील येईल, म्हणजे आपल्याला स्टिच करताना प्रॉब्लेम होणार नाही। तर इथे बघा, दोन्ही पार्टवर मी मार्किंग इथे करून घेणार आहे आणि अशा पद्धतीने एक दुसरा अस्तरचा पार्ट घेतलेला आहे, त्यावर हे दोन्ही भाग आहेत आपले कॅनव्हास पेपरचे या डिझाईनचे, तर ते ठेवून आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे। तर बघा, इथे सेंटरला आणि आजूबाजूला देखील मी बाहेरच्या बाजूला स्टिच करून एक्स्ट्राचा पार्ट मी कट करून घेणार आहे। या पद्धतीनेच मी दोन्ही आकार तयार करणार आहे। हे तुम्ही बाहेरचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तर तो तुम्ही 1 इंच देखील ठेवू शकतात, पण पाऊण इंच देखील परफेक्ट होतो। आता बघा, इथे अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूला पाव इंच कपडा असा फोल्ड करून संपूर्ण बाजूने दाब शिलाई एक देऊन घ्यायची आहे। तर हे बघा, या पद्धतीने मी इथे दोन्ही आकार तयार केलेले आहेत।
आता बघा आपल्याला ही स्लीव जी आहे तर ती मी दोन्ही पार्ट स्लीवचे तयार केले आहे, म्हणजे अस्तरचा आणि मेन फॅब्रिकचा पार्ट दोन्ही मी लावून तयार केलेले आहेत. आता बघा एक स्लीव्ज मी आता तुम्हाला दाखवते डिझाईन तयार करून. तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि सेंटरला आपल्याला चॉकच्या साहाय्याने मार्क करून घ्यायचा आहे, म्हणजे आपली जी डिझाईन आपण आकार जो तयार केलेला आहे तर तो परफेक्ट बरोबर सेंटरला आपला जोडला जाईल. अशा पद्धतीने चॉकने मार्क करून मग तुम्ही नंतर स्केलने देखील सरळ रेषा तुम्ही आखू शकतात. तर इथे बघा स्केलच्या साहाय्याने मी पुन्हा एक डार्क रेषा आखून घेणार आहे. या पद्धतीने सेंटर काढून स्टिच केल्यावर आपल्या डिझाईनची फिनिशिंग देखील छान येते. मग आता बघा हा जो सेंटर काढला आहे तर आपल्याला या डिझाईनचा देखील सेंटर काढून तुम्ही घ्यायचा आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्ट देखील बरोबर असं ठेवू शकतात, पण या पद्धतीने सेंटर काढल्याने परफेक्ट आपला आकार जोडला जातो. आता स्लीवचा सेंटर आणि या डिझाईनचा सेंटर बरोबर ठेवून अशा पद्धतीने पिना तुम्ही लावून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपला हा आकार इकडे तिकडे सरकत नाही. तर 2 पिना मी इथे लावून घेणार आहे. तुम्ही डायरेक्ट देखील स्टिच करू शकतात, पण नवीन शिकत असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल तुम्ही अशा पद्धतीने पिना लावूनच मग स्टिचिंग करायचं आहे. आता ह्या पिना लावून झाल्यानंतर आपल्याला बघा इथे हा जो आतला भाग आहे आपला मार्किंगचा तर त्यावर आधी शिलाई टाकून घ्यायची आहे. आता शिलाई टाकून झाल्यानंतर पिना काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला आतला एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे. तर 1/2 इंच अंतर आपल्याला ठेवून मग तो आकार कट करायचा आहे. हे बघा इथे मी आतला भाग एक्स्ट्राचा कट करून घेतला आहे. आता इथे छोटे छोटे कट्स आपण लावून घ्यायचे आहेत, म्हणजे जेणेकरून आपण हा आकार ज्या वेळेला पलटून घेणार आहोत तर त्याला फिनिशिंग छान येईल. तर आता अशा पद्धतीने हा आकार मी पलटून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला त्यावर संपूर्ण बाजूने दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर ती मी इथे देऊन घेणार आहे. तर हे बघा इथे मी दाब शिलाई देऊन घेतलेली आहे. छान असा आपला हा आकार तयार झालेला आहे. हे बघा दोन्ही पार्टवर मी त्या पद्धतीने जोडून घेतलेला आहे. आता आपल्याला बघा इथे मी अशा पद्धतीने साडीत ही नेटची आहे तर थोडा कपडा माझ्याकडे शिल्लक होता, त्यामुळे अशा पद्धतीने मी फ्लावर बनवलेले आहेत. तर आता बघा हे दोन्ही भाग अशा पद्धतीने आपल्याला सुई दोऱ्याच्या साहाय्याने आधी जोडून घ्यायचे आहेत, म्हणजे छान असा आपला फुलाचा आकार तयार होईल, एक छान असं फूल तयार होईल आपलं. तर हे बघा मी दोन्ही हे जे फुलं आहेत तयार केलेले तर ते जोडून घेणार आहे. तुम्ही बघू शकतात किती छान असं आपलं फूल दिसतं आहे. त्यावर आता मी एक शो बटन आधी जोडून घेणार आहे. तर शो बटन देखील लावून झालेलं आहे. आता हे जे आपण फूल तयार केलेलं आहे तर ही जी डिझाईन आहे तर त्याच्या सेंटरला आपल्याला ते लावून घ्यायचं आहे. तर ते देखील मी सुई दोऱ्याच्या साहाय्याने व्यवस्थित जोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला यावर बघा मी दोन्ही पार्टवर हे फूल लावून घेतलेलं आहे. तर इथे बघा मी आता लेस लावून घेणार आहे. तर साडी जी आहे तर त्यामध्ये अशा पद्धतीने लाल कलरची म्हणजे फुलं आहेत तर ती मी तशी लेस लावून घेणार आहे. तर आजूबाजूला लेस लावून झाल्यानंतर खालच्या बाजूला देखील एक आपल्याला लेसचा लेअर लावायचा आहे. तुम्हाला आवडत असेल तर जाड देखील तुम्ही लेस लावू शकता. छान अशी आपली ही डिझाईन तयार झालेली आहे. तुम्ही देखील नक्की बनवून बघा. तुम्ही हाफ स्लीव्जवर देखील ही डिझाईन बनवू शकता. तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.